आता सर्व लोकांना माहिती होता की 4 तारखेपर्यंत आपल्या नॉमिनेशनची आखरी तारीख होती. तो आपल्या जिल्ह्यात 59 उमेदवारांनी 73 नॉमिनेशन फॉर्म भरले होते. त्याच्यानंतर 5 तारखेला स्क्रुटनी दरम्यान 3 लोक अपात्र झाले, त्यांचा नॉमिनेशन फॉर्म रिजेक्ट करण्यात आला. म्हणून 56 कॅन्डिडेट्स व्हॅलिडली नॉमिनेटेड कॅन्डिडेट्स होते, ज्यांचे नॉमिनेशन फॉर्म वैध ठरले होते. त्याच्यानंतर माघार घेण्याची जेव्हा वेळ होती, आज 3 वाजेपर्यंत विड्रॉ करता आला होता सर्व कॅन्डिडेट्सना. तो आपल्या जिल्ह्यात 19 लोकांनी विड्रॉ केलेला आहे. म्हणून आपले जे फायनल कॅन्डिडेट्स आहे ते 37 आहे. 37 पैकी 3 कॅन्डिडेट्स रिकॉग्नाइज्ड पार्टीचे होते, 10 कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड पण अनरिकॉग्नाइज्ड पार्टीचे आहे, आणि जे उर्वरित 24 कॅन्डिडेट आहे ते अपक्ष कॅन्डिडेट आहे. तो हे थोडक्यात माहिती होती पूर्ण नॉमिनेशन प्रक्रियाची आणि सिम्बल अलॉटमेंट आणि स्क्रुटनीची. आता मला माहिती आहे की सर्वांना उत्सुकता आहे की सिम्बल अलॉटमेंट कोणाला काय झाला आणि सिक्वेन्स काय आहे. त्याच्यासाठी आमची टीम इथे काम करतच आहे. जसा आमचा फायनल होतं तसं बाहेर नोटीस बोर्डवर लावली जाईल. आत्ताच सिम्बल अलॉटमेंट संपलेल्यामुळे आता काही सांगता येणार नाही. थोडी वेळात जेव्हा आपला फायनल होईल सिम्बल अलॉटमेंटचा फॉर्म, तेव्हा ते नोटीस बोर्डवर लावली जाईल आणि सर्व लोकांना ते पाहता येतं. आता सिम्बल अलॉटमेंटनंतर पॉलिटिकल पार्टीजची जे कॅन्डिडेट्स होते त्यांचीसुद्धा मीटिंग घेण्यात आली होती. त्यांनासुद्धा सूचना दिलेली आहे की आता त्यांना ते व्हॅलिड कॅन्डिडेट्स आहे, आपले फायनल कॅन्डिडेट्स आहेत 37. आता त्यांना आचारसंहिताचं पालन करावं लागेल. जे काही त्यांना कार्यक्रम करायचा आहे, रॅली काढायची आहे किंवा इतर कुठल्याही प्रकारचा प्रचार करायचा आहे, त्याची पूर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे. दुसरं आहे की जे 95 लाखापर्यंतची मर्यादा आहे, त्यामुळे त्यांना डेली रजिस्टर मेंटेन करावा लागेल आणि त्यांचे रजिस्टरची छाननी एक्सपेंडिचर ऑब्झर्वर सरसुद्धा करतील. ज्या उमेदवारांवर क्रिमिनल केसेस आहे त्यांना त्याची प्रचार प्रसिद्धीसुद्धा करावा लागेल, त्याच्यासुद्धा त्यांना लेखी स्वरूपात कळवण्यात आलेलं आहे. आणि कुठल्याही प्रकारचे जे पोस्टर बॅनर त्यांचे मार्फत छापले जातील, तो त्या पोस्टर बॅनरवर ते पब्लिशरचं नावसुद्धा आवश्यक आहे नमूद करणे. आणि या व्यतिरिक्त आता जे काही माहिती आहे आपले पार्लमेंटरी असेंब्लीची, ते डिटेल्ड माहिती तुम्ही सर्व लोकांना सर्क्युलेट केली जात आहे किंवा केली गेलीसुद्धा आहे.